हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. ज्याचं नाव आहे डिअर नर्सेस आणि मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त अमर. तुम्हाला टीच करतोय ऑब्स्टेटिक आणि गायनेकॉलॉजी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे व्हॉट इज मीन बाय असेसमेंट ऑफ फिटल वेलबिंग. जो काही फिटस इंट्रा युट्राइन लाईफ मध्ये काय करतोय, ग्रो करतोय, डेव्हलप करतोय, त्या फिटसचं काय करायचं आपल्याला असेसमेंट करायचं. आता या असेसमेंट मध्ये आपण काय करतो, डिटेक्शन करतो, अर्ली डिटेक्शन करणार आहे. त्यामध्ये काय करणार आपल्याला, जो काही फिटस आहे या फिटसची जी काही हेल्थ आहे या हेल्थचं काय करणार आपल्याला स्टेटस समजणार आहे. जर आपण बघितलं तर बिफोर द बर्थ ऑफ द बेबी, जो काही बेबी आहे त्या बर्थच्या अगोदर काय करायचं आपल्याला असेसमेंट करायचे, प्रॉपर डिटेक्शन करायचे आणि त्याच थ्रू काय होणार आहे, बेबीचं डायग्नोसिस होणार आहे. बेबी किती पर्सेंटाइल मध्ये काय असणार आहे, वेलबिंग असणार आहे, किती पर्सेंट त्याची हेल्थ जे काही स्टेटस आहे हे स्टेटस किती प्रॉपर आहे हे आपल्याला काय समजणार आहे, या टेस्ट थ्रू समजणार आहे. जर आपण बघितलं तर जो काही असेसमेंट आहे या असेसमेंट मध्ये आपण काय करणार आहे, डिटेक्शन करणार आहे. डिटेक्शन कसलं करतो, तर डिटेक्शन करणारे आपण जो काही फिटस आहे या फिटस मध्ये कोणते कंजेनिटल एनोमॅलीज आहेत का, एनोमॅलीज म्हणजे काय, कंजेनिटल काही प्रॉब्लेम्स आहे का, कोणता ऑर्गन फिटसच्या बॉडीमध्ये काय ॲब्सेंट आहे का, किंवा जो काही फिटसचा हार्ट आहे हा हार्ट प्रॉपरली वर्क करतोय किंवा नाही करत आहे. यासोबतच जो काही मदरचा युट्रस आहे या मदरच्या युट्रस मध्ये किती पर्सेंटाइल मध्ये कॉन्ट्रॅक्शन प्रेझेंट आहे, ते कॉन्ट्रॅक्शन नॉर्मल आहेत किंवा नाहीये. यासोबतच जो काही फिटस आहे या फिटसच्या बॉडीमध्ये जे काही अमनिओटिक फ्लुइड असणारे फिटसच्या आसपास, हे अमनिओटिक फ्लुइड किती पर्सेंटाइल मध्ये आहे आणि हे अमनिओटिक जे काही फ्लुइड असणार आहे हे अमनिओटिक फ्लुइड त्याचं फंक्शन प्रॉपरली परफॉर्म करतंय का, हे आपण तिथे असेस करणार आहे. त्यासोबतच जो काही अमनिओटिक फ्लुइड आहे या अमनिओटिक फ्लुइड मध्ये कोणतं इन्फेक्शन प्रेझेंट आहे का हे आपण चेक करणार आहे. देन जर आपण बघितलं तर जो काही फिटस आहे या फिटसचे जे काही हार्ट साऊंड आहे हे फिटसचे हार्ट साऊंड वगैरे आपल्याला असेस करायचे. देन जर आपण बघणार आहोत जो काही युट्रस आहे या युट्रसचे ऍक्शन्स, युट्राइन जे काही कॉन्ट्रॅक्शन्स आहे हे युट्राइन कॉन्ट्रॅक्शन म्हणजे जो काही ब्रॅकस्टोन हिज कॉन्ट्रॅक्शन आहे हे काय करतो आपण चेक करतो, जेणेकरून आपल्याला समजणार आहे जे काही ब्रॅकस्टोन हिज कॉन्ट्रॅक्शन आहे मदरच्या युट्रस मध्ये ते किती पर्सेंटाइल मध्ये असणार आहे, ते नॉर्मल आहेत किंवा नाही आहे हे आपण ते काय करणार आहे, चेक करणार आहे. देन जो काही फिटस आहे या फिटसचा ब्रीदिंग पॅटर्न. आता जर आपण बघितलं तर फिटस जो काही आहे इंट्रा युटेराइन जो काही लाईफ आहे या लाईफ मध्ये काय करणार नाही, ब्रीदिंग करणार नाही, बट तो काय करतो, एक ब्रीदिंग पॅटर्न शो करतो. या ब्रीदिंग पॅटर्नचं काय करायचं आपल्याला असेसमेंट करायचं आहे. देन आपण जर बघितलं तर जे काही फिटसचे बॉडी पार्ट्स आहे हे बॉडी पार्ट्स प्रॉपरली वर्क करतायत की नाही हे आपण चेक करणार आहे. देन जे काही फिटसच्या मुवमेंट आहे या फिटल मुवमेंट काय करणार आहे आपण असेस करणार आहे. आता फिटस ज्या काही मुवमेंट असतात, देन क्विकनिंग जे काय असतात म्हणजे इनसाइड द युट्रस, जो काही युट्रस मध्ये त्याच्या मुवमेंट करतो आणि ज्या काही किकिंग ऍक्टिव्हिटीज करतो त्या ऍक्टिव्हिटीज काय करणार आहे आपण मेजर करणार आहे, असेस करणार आहे. जर आपण पुढे बघितलं तर फिटस जे काही प्लासेंटा असणार आहे तो प्लासेंटा किती पर्सेंट वर्क करणार आहे ते आपण बघणार आहे. त्यासोबतच जो काही आपला कॉर्ड आहे म्हणजे अंबिलिकल कॉर्ड, त्या अंबिलिकल कॉर्ड मधून काय करायचं आपल्याला सॅम्पल कलेक्ट करायचं आहे आणि ते सॅम्पल कलेक्ट केल्यानंतर जो काही फिटसचं ब्लड आहे हे फिटसचं ब्लड काय करायचं आपल्याला असेस करायचं हे आपल्याला काय समजणार आहे. देन एक्सटर्नल काय करायचं, जे काही साऊंड्स आहे, व्हायब्रेशन्स हे काय करतो आपण इनसाइड द ॲब्डोमेन, जो काही मदरचा युट्रस आहे मदरच्या युट्रस मध्ये काय करतो पास करतो आणि त्याच्या थ्रू आपण समजून घेतो की जो काही फिटसचा हार्ट आहे हा रिएक्टिव्ह आहे किंवा नाही आहे हे आपण काय करणार आहे, असेस करणार आहे. हे सगळं काय झालं, डिटेक्शन झालं आणि ते डिटेक्शन झाल्यानंतर याला काय करायचं, टोटल जेवढं काय आपण ऍक्टिव्हिटीज बघितला याला काय करणार आपण मॉनिटर, म्हणजेच काय करायचं आपल्याला मॉनिटरिंग करायचं. हे मॉनिटरिंग कधीपर्यंत करणार आहे, टिल देर इज अ डिलिव्हरी ऑफ द फिटस. जो काही फिटस आहे या फिटसची डिलिव्हरी कंप्लीट होण्यापर्यंत काय करतो आपण असेस करतो, मॉनिटर करतो, त्याला आपण म्हणणार आहे असेसमेंट ऑफ फिटल वेलबिंग. म्हणजे फिटसचं टोटल काय करायचं, हेल्थचं असेसमेंट करायचं, त्याला आपण असेसमेंट ऑफ फिटल वेलबिंग म्हणतो. देन जर आपण याच्यामध्ये टेस्ट बघितलं किंवा असेसमेंट बघितलं तर असेसमेंटमध्ये मेनली 2 असेसमेंट असणार आहे. त्याच्यामध्ये नंबर 1 असेसमेंट आहे ते फिटल म्हणजेच बायोफिजिकल असेसमेंट. जो काही फिटस आहे या फिटसचं काय करायचं, बायोफिजिकल असेसमेंट करणार. आणि जो काही सेकंड आहे या सेकंड मध्ये आपण बघणार आहे जो काही बायोकेमिकल असेसमेंट आहे, या बायोकेमिकल असेसमेंट म्हणजे ज्या काही फिजिकल सगळे पॉइंट्स असणारे हे फिजिकल पॉइंट्स म्हणजे मदरचे युट्रसचं कॉन्ट्रॅक्शन, फिटसचे हार्ट साऊंड हे सगळं आपण इकडे बघणार आहे. बायोकेमिकल म्हणजे काय केमिकल फॅक्टर्स आहे, हे केमिकल फॅक्टर आपण या बायोकेमिकल असेसमेंट मध्ये बघतो. जर आपण बघितलं तर बायोफिजिकल असेसमेंट मध्ये सगळ्यात नंबर 1 पॉइंट असणार आहे आपला डेली फिटल मुवमेंट असेसमेंट. डेली फिटल मुवमेंट असेसमेंट म्हणजे जो काही फिटस आहे या फिटसचा इंट्रा युटेराइन लाईफ मध्ये काय करायच्या, ज्या काही ऍक्टिव्हिटीज होतात, टोटल ज्या काही मुवमेंट्स आहे बेबीच्या, या मुवमेंट्स काय करतो आपण असेस करतो. या मुवमेंट्स असेस करताना आपण 12 आवर्स साठी काय करणार, ते असेस करणार, ते आपण इन डिटेल पुढे बघणारच आहे. तर ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहे फिटसच्या या ऍक्टिव्हिटीज काय करतो आपण चेक करतो, त्या आपण म्हणणार आहे डेली फिटल मुवमेंट अँड देयर इज असेसमेंट. देन नेक्स्ट असणार आहे नॉन स्ट्रेस टेस्ट.
ही टेस्ट काय असणार आहे, नॉन इन्व्हेजिव्ह टेस्ट असणार आहे. नॉन इन्व्हेजिव्ह टेस्ट मध्ये काय करतो आपण, जो काही स्ट्रेस आहे हा स्ट्रेस न देता म्हणजे विदाउट ऑक्सिटोसिन न देता मदरला काय करणार, जो काही युट्रस आहे या युट्रसचे कॉन्ट्रॅक्शन मेजर करायचे. यासोबतच जो काही बेबी आहे बेबीचे काय करायचे, जे काही हार्ट साऊंड असतील हे हार्ट साऊंड काय करायचे आपल्याला मेजर करायचे. त्यालाच आपण म्हणणार आहे नॉन स्ट्रेस टेस्ट. म्हणजे या साईडच्या मोस्ट ऑफ द टेस्ट ज्या काय असणार ते काय असणार आहे, टोटली नॉन इन्व्हेजिव्ह टेस्ट आहे. देन नेक्स्ट असणार आहे व्हायब्रो अकॉस्टिक स्टिम्युलेशन. आता व्हायब्रो अकॉस्टिक स्टिम्युलेशन म्हणजे जर आपण बघितलं यात काय करतो आपण, मोस्टली जो काही व्हायब्रेशन आहे आणि जे काही साऊंड्स आहे हे काय करतो आपण इंजेक्ट करतो मदरच्या बॉडीमध्ये. म्हणजे काय करणार आहे, ते पास करणार आहे आणि त्या पासिंग थ्रू काय करणार आहे, जो काही फिटसचा हार्ट आहे हा फिटसचा हार्ट रिएक्टिव्ह आहे किंवा नाही हे आपण काय करतो असेस करतो. म्हणजे जे काही ऍक्टिव्हिटी असणार आहे, जो काही स्लीपिंग पॅटर्न आहे बेबीचा इंट्रायुटरल लाईफ मध्ये पण काय करतो, जो काही बेबी हा बेबी काय करतो स्लीप घेतो आणि जे काही स्लीपिंग पॅटर्न असणार आहे या स्लीपिंग पॅटर्न मध्ये काय करतो आपण व्हायब्रेशन आणि जो काही साऊंड आहे तो काय करणार आपण देणार आहे, जेणेकरून जे काही बेबी आहे या बेबीचा हार्ट काय करतो आपण स्टिम्युलेट करतो आणि त्या स्टिम्युलेशनच्या अकॉर्डिंगली जो काही बेबी त्या बेबीचा हार्ट ते रिएक्टिव्ह आहे किंवा नाही हे काय करणार आपण असेस करणार. त्यालाच आपण म्हणतो व्हायब्रो अकॉस्टिक स्टिम्युलेशन. देन नेक्स्ट आहे बायोफिजिकल प्रोफाईल. बायोफिजिकल प्रोफाईल. आता बायोफिजिकल प्रोफाईल म्हणजे काय, तर जो काही फिटस आहे या फिटस मध्ये काय करायचं, जो काही आपल्याला हार्ट साऊंड आहे हा हार्ट साऊंड काय करायचा मेजर करायचा. यासोबत जो काही ब्रिदिंग पॅटर्न आहे हा ब्रिदिंग पॅटर्न पण काय करतो आपण असेस करतो. म्हणजे काही फिजिकल पॉईंट्स आहेत हे फिजिकल पॉईंट काय करतो आपण असेस करतो. देन युटरसचे जे काही कॉन्ट्रॅक्शन्स आहे हे कॉन्ट्रॅक्शन काय करणार आपण असेस करणार, त्याला आपण म्हणणार बायोफिजिकल असेसमेंट. देन कार्डिओटोकोग्राफी. कार्डिओटोकोग्राफी याच्यामध्ये जो काही फिटस आहे या फिटसचा सेम जो काही फिटल हार्ट साऊंड आहे हा फिटल हार्ट साऊंड करायचा आपल्याला मेजर करायचं आहे आणि जो काही युटरसचे कॉन्ट्रॅक्शन असणार आहे ब्लॅकस्टोन हिज कॉन्ट्रॅक्शन हे काय करतो आपण असेच करतो. म्हणून त्याला आपण म्हणणार कार्डिओटोकोग्राफी. म्हणजे दोघांचं काय करायचं, जो काही ग्राफ आहे त्या ग्राफ काय करायचा असेस करायचा, त्याला आपण म्हणणार कार्डिओटोकोग्राफी. अँड देन लास्ट अँड द इम्पॉर्टंट तो असणार आहे USG म्हणजे काय सोनोग्राफी, अल्ट्रा सोनोग्राफी. ते काय करतो आपण असेस करतो. ही काय करणार आपण प्रत्येक मंथ मध्ये करणार आहे. ही खूप इम्पॉर्टंट काय असणार आहे, जी काही नॉन इन्व्हेजिव्ह बायोफिजिकल असेसमेंट असणार आहे. त्या बायोफिजिकल असेसमेंट मध्ये जो काही फिटसचा पूर्ण हार्ट शेप असणार आहे, हार्टचं जो काही वर्किंग असणार आहे हे आपल्याला समजणार. यासोबतच जे काही ऑर्गॅनोजेनेसिस झालेले फिटसच्या बॉडीमध्ये हे ऑर्गॅनोजेनेसिस प्रॉपरली झालेलं आहे किंवा नाहीये हे आपल्याला USG थ्रू समजणार आहे. देन नेक्स्ट जर आपण बायोकेमिकल असेसमेंट जर बघितलं तर बायोकेमिकल असेसमेंट मध्ये आपल्याला भेटणार आहे जे काही अम्निओसिंथेसिस आहे हे अम्निओसिंथेसिस. आता अम्निओसिंथेसिस म्हणजे काय, तर अम्निओसिंथेसिस मीन जो काही अम्निओटिक फ्लुइड आहे या अम्निओटिक फ्लुइडचं काय करायचं रिमूव्हल करायचं आणि त्याचं काय करायचं असेसमेंट करायचं. दॅट्स प्रोसेस कॉल्ड ॲज अम्निओसिंथेसिस. म्हणजे त्या अम्निओटिक फ्लुइड मध्ये कोणतं इन्फेक्शन प्रेझेंट आहे का किंवा अम्निओटिक फ्लुइड मधले जे काही सेल्स आहे या सेल्स प्रॉपर फॉर्म झालेले आहे किंवा नाही हे आपल्याला काय करतं अम्निओसिंथेसिस थ्रू समजतं. यासोबत जे काही अम्निओटिक फ्लुइड आहे या अम्निओटिक फ्लुइड मध्ये बेबीच्या जे काही सेल्स आहे या सेल्स पण काय असतात प्रेझेंट असतात आणि थ्रू दॅट सेल्स त्या सेल्सचे आपला क्रोमोसोमल नंबर थ्रू आपल्या बेबीमध्ये काही प्रॉब्लेम्स आहे किंवा फिटल काही प्रॉब्लेम्स आहे कंजेनिटल एनोमॅलीज का हे काय होणार आहे समजणार आहे. त्याला आपण म्हणणार आहे अम्निओसिंथेसिस. देन नेक्स्ट असणार आहे कोरिओनिक विलाय सॅम्पलिंग. आता कोरिओनिक विलाय सॅम्पलिंग काय असणार आहे, म्हणजे जो काही प्लासंटा आहे या प्लासंटाच काय करतो आपण सॅम्पल्स रिमूव्ह करतो, काही काय करतो बायोप्सिटिक सॅम्पल्स घेतो आणि हे सॅम्पल्स काय करतो आपण असेस करतो. आणि जो काही प्लासंटा आहे त्या प्लासंटामध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी आहे का, प्लासंटामध्ये काही कंजेनायटल फॉर्मेशन झालेलं आहे का किंवा कोणतं इन्फेक्शन प्रेझेंट आहे का हे काय समजणार आपल्याला. त्याला म्हणतो आपण कोरिओनिक विलाय सॅम्पलिंग. म्हणजे डायरेक्टली काय करणार निडल इन्सर्ट करणार आहे प्लासंटामध्ये आणि प्लासंटामधून काय करणार बायोप्सीचा स्मॉल टिश्यूचा काय करणार सॅम्पल आपण कलेक्ट करणार आहे आणि त्या सॅम्पल्सला आपण काय करतो असेस करतो. त्या प्रोसिजरला आपण म्हणणार आहे कोरिओनिक विलाय सॅम्पलिंग. ह्या ज्या काही टेस्ट आहे त्या काय असणार इन्व्हेजिव्ह टेस्ट असणार. म्हणजे त्याच्यामध्ये काय करायचंय निडलचं इन्सर्शन करायचंय अंडर दी स्किनच्या अंडर युट्रसच्या आतमध्ये आणि त्या ठिकाणी काय करणार आपण ज्या काही टेस्ट आहे जे काही सॅम्पल्स ते काय करतो कलेक्ट करतो. देन नेक्स्ट असणार आहे कॉर्डोसिंथेसिस. आता कॉर्डोसिंथेसिस काय असणार आहे, कॉर्डोसिंथेसिस इट मीन्स जो काही कॉर्ड आहे त्या कॉर्डचं काय करायचं कॉर्डमध्ये निडल इन्सर्शन करायचं आणि त्या कॉर्डमधून ब्लडचं सॅम्पलिंग कलेक्ट करायचं आणि ते सॅम्पलिंगचं काय करणार आहे आपण असेसमेंट करणार आहे आणि थ्रू दॅट असेसमेंट आपलं जे काही फिटसचं वेलबिंग आहे फिटसचं जे काही नॉर्मल आहे किंवा फिटसची जे काही हेल्थ स्टेटस आहे हे हेल्थ स्टेटस काय समजणार आहे. त्यालाच आपण म्हणणार आहे कॉर्डोसिंथेसिस. जो काही कॉर्ड करतो कॉर्डमधून सॅम्पलिंग कलेक्ट करणार आहे. देन लास्ट वन असणार आहे मॅटर्नल ॲसिड.
आता मॅटर्नल एसे म्हणजे काय, सिंपल जे काही आपल्या वरच्या 3 स्टेप्स आहे, ज्या काही 3 टेस्ट असणारे, या टेस्ट काय आहेत का ज्या आपण बेबीच्या रिलेटेड, बेबीच्या एम्नियोटिक फ्लुइडच्या किंवा बेबीच्या प्लासेंटाच्या, बेबीच्या ऑर्गनच्या रिलेटेड काय केलेलं आहे, टेस्ट केलेलं आहे. आणि जो काही मॅटर्नल एसे असणार आहे, हा मॅटर्नल एसे मध्ये काय करतो आपण, जे काही मदर आहे, मदरच्या बॉडीतून काय करतो, सॅम्पलिंग कलेक्ट करतो, मदरचा स्वतःचा सॅम्पल कलेक्ट करतो आणि त्याच्या थ्रू काय करतो आपण असेसमेंट करतो. त्यामध्ये इन्क्लुडेड असणारे अल्फा फिटोप्रोटीन. आता अल्फा फिटोप्रोटीन म्हणजे काय, तर जो काही मदरचं ब्लड आहे, या मदरच्या ब्लड मध्ये काय होतं, प्लासेंटा थ्रू एक प्रोटीन रिमूव्ह होतो, म्हणजे जो काय होतो मिक्सअप होतो आणि त्याला आज आपण म्हणतो अल्फा फिटोप्रोटीन. या अल्फा फिटोप्रोटीनचं काय करतो आपण असेसमेंट करतो, जेणेकरून आपल्याला काय समजणार आहे, जे काही फिटसच्या बॉडीमधले ॲबनॉर्मॅलिटीज किंवा मदरच्या बॉडीमध्ये काय होणार आहे, जो काही प्रोटीन असणार आहे त्याची लेवल काय होणार, इन्क्रीज होणार आहे. ती लेवल किती पर्सेंटाइल मध्ये, म्हणजे बेबीच्या बॉडीमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटीज आहे किंवा नाही हे आपल्याला तिथं आधी समजणार आहे. देन मल्टिपल मार्कर स्क्रीन. जे काय मल्टिपल मार्कर्स आहे, हे मार्कर काय करतो आपण असेस करतो आणि त्या असेसमेंट थ्रू काय करणार आहे आपण चेक करणार आहे का बेबीच्या बॉडीमध्ये काही इन्फेक्शन प्रेझेंट आहे का किंवा बेबीच्या बॉडीमध्ये कोणत्या कंजेनायटल मार्क फॉर्मेशन झालेले आहे का. सो यात आपण सगळ्यात नंबर म्हणजे की डेली फिटल असेसमेंट असणार आहे. ते डेली फिटल असेसमेंटचे जे काही मुवमेंट्स आहे, या मुवमेंटचं काय करणार आपण इथं बघणार आहे आणि जे काही बाकीच्या टेस्ट असणार आहे त्या नेक्स्ट जे काही व्हिडिओज असणार आहे त्या व्हिडिओजमध्ये आपण कंप्लीट करणार आहे. जर आपण बघितलं तर काय असणार आहे, जो काही डेली फिटल मुवमेंट असेसमेंट असणार आहे त्या फिटसचे असेसमेंट काय करायचं आपल्याला कंप्लीट करायचे. म्हणजे जो काही फिटस आहे, या फिटसची जी काही ग्रोथ असणार आहे, या ग्रोथ सोबत तो काय करतो, सच्चा मुवमेंट करतो आणि ज्या काही मुवमेंट आहे त्या मुवमेंटला काय करायचं आपल्याला असेसमेंट करायचं. म्हणजे इथं सिंपल असणार आहे, जी काही किकिंग ऍक्टिव्हिटी असणार आहे, म्हणजे जो काही फिटस आहे इंट्रा युटरन लाईफमध्ये जे काही किकिंग ऍक्टिव्हिटी करतो, युटरसमध्ये काय करणार आहे, मुवमेंट करणार आहे, त्या मुवमेंट काय होणार आहे, मदरला फील होणार आहे. त्या मुवमेंटचं काय करायचं आपल्याला असेसमेंट करायचं. म्हणजे काय करायचं, जे काही किकिंग येते या काय करायचं आपल्याला मेजर करायचं आणि जे काही मेजरमेंट असणार आहे त्यालाच आपण म्हणणार आहे डेली फिटल मुवमेंट असेसमेंट. आता हे जे काही डेली फिटल मुवमेंट असेसमेंट असणार आहे हे कोण करणार आहे, असेस बाय दी मदर. जी काही मदर आहे ही मदर काय करणार आहे, स्वतःच असेस करणार आहे. म्हणजे आपण तिला काय करणार आहे, गाईड करणार आहे आणि बाय दॅट गायडन्स ती काय करणार आहे, स्वतः ते असेस करणार आहे. यासोबत जर आपण बघितलं तर जे काही टेस्ट असणार आहे डेली फिटल मुवमेंट असेसमेंट ही काय असणार आहे, नॉन इन्व्हेसिव्ह टेस्ट. म्हणजे या टेस्टमध्ये काय करायचं नाही, आपल्याला कोणतंही इन्व्हेजन करायचं नाहीये. ते काय करणार आहे, मदर बाय हरसेल्फ काय करणार आहे, स्वतःच काय करणार आहे, एक्झामाइन करणार आहे ज्या काही फिटसच्या मुवमेंट आहे आणि या मुवमेंट थ्रू काय करणार आहे, आपल्याला जो काही फिटसचं वेलबिंग आहे हे वेलबिंगचं काय करू शकतो आपण एक क्रायटेरिया थ्रू काय करणार आहे, एक बेबीचा जो काही वेलबिंग आहे हे वेलबिंगला आपण असेस करू शकतो किंवा आपण एक अंदाज लावू शकतो. देन जर आपण याचा क्रायटेरिया बघितला, जर आपण क्रायटेरिया बघितला तर क्रायटेरिया काय असणार आहे, जी काही टेस्ट आहे ही टेस्ट कधीपासून स्टार्ट करणार आहे, याच्यासाठी आपल्याला 30 वीक्स ऑफ द प्रेग्नन्सी काय पाहिजे, कम्प्लिटेड पाहिजे. म्हणजे जी काही टेस्ट आहे ही टेस्ट करण्यासाठी जे काही 30 वीकची प्रेग्नन्सी, ही 30 वीकची प्रेग्नन्सी जर कंप्लीट नसेल तर त्या कंडिशनमध्ये जे काही ऍक्टिव्हिटीज आहे फिटसच्या या ऍक्टिव्हिटीज आपल्याला प्रॉपरली डिटेक्ट होणार नाहीये आणि जर त्या ऍक्टिव्हिटी प्रॉपरली डिटेक्ट होत नसेल त्या कंडिशनमध्ये हे जे काही टेस्टचा रिझल्ट आहे हा रिझल्ट नॉन रिॲक्टिव्ह पण येऊ शकतो. जर आपण बघितलं तर याच्यामध्ये काय का इंट्रा युट्राइन स्लिप पण काय करतात, बेबी घेतात. आता इंट्रा युट्राइन स्लिप काय असते, तर ज्या वेळेला बेबी इनसाइड दी युट्रस मदरच्या काय करणार आहे, ग्रो होत असणार आहे त्याच कंडिशनमध्ये फिटस काय करतो, स्लिप घेतो. त्या वेळेस काय असणार, जे काही मुवमेंट बेबीच्या ह्या मुवमेंट काय होतात, रिड्यूस होतात, म्हणजे त्या कमी असू शकतात. आणि ते जर असेसमेंट करायचं तर आपल्याला काय करणार आहे, ही जी काही टेस्ट आहे या टेस्टचा जो काही ड्युरेशन असणार आहे हा काय होतो, इन्क्रीज होतो आणि तो इन्क्रीज झाल्यामुळे काय होणार आहे, आपल्याला प्रॉपर काय असणार आहे, जो काही फिटसचे जे काही मुवमेंट आहे या मुवमेंटचं असेसमेंट मिळणार आहे. जर आपण बघितलं तर या टेस्टचं जे काही ड्युरेशन असणार आहे हे ड्युरेशन अबाउट 12 आवर्स असणार आहे. म्हणजे काय ड्युरेशन टाइम पिरियड आहे, हे ड्युरेशन किती असणार आहे, 12 आवर्स. पण आता मदर आहे तर मदरला 12 आवर्स पर्यंत ते काउंट करणं शक्य आहे का, हे पॉसिबलच नाही आहे. तर मग आपण सिंपल काय केलेलं आहे, हे जे काही 12 आवर्स मधलं मेजरमेंट आहे हे 12 आवर्स मध्ये मेजरमेंट न करता आपण काय करतो, 3 आवर्स मध्ये काय करणार, ते मेजरमेंट कंप्लीट करणार. आता 3 आवर्स मध्ये आपण बघितलं म्हणजे काय करायचं, जी काही मदर आहे ह्या मदरला 3 तासामध्ये काय करायचं, ते काउंट करायचे आणि त्या 3 तासाच्या काउंटला काय करायचं, आपल्याला जो काही काउंट येईल या काउंटला मल्टिप्लाय करायचे बाय दॅट इज 4 आवर्स. म्हणजे जो काही आपला 12 आवर्स जे काही काउंट आहे हा काउंट काय आपल्याला प्रॉपरली भेटणार. जर आपण बघितलं तो काही 3 आवर्सचा काउंट आहे, हा 3 आवर्सचा काउंट घेण्यासाठी मदरला जो काही स्टार्टिंगचा टाइम पिरियड असणार आहे या स्टार्टिंगच्या फर्स्ट आवर मध्ये काय करायचंय, काउंट करायचंय. म्हणजे जो काही फर्स्ट आवर असेल
पहिल्या तासामध्ये काय करायचे, जेवढे काही काउंट येतात तेवढे काउंट मेजर करायचे. देन जो काही सेकंड डाऊन पिरियड असेल, सेकंड आवर, हा सेकंड आवर कधी असणार आहे, ॲट अ मिडल लेवलला. जो काही मिडल असतो म्हणजे जो काही मिडल टाइम पिरियड असणार आहे, या मिडल टाइम पिरियडला काय करायचं आपल्याला असेच करायचं. आणि जो काही थर्ड टाइम पिरियड थर्ड आवर असणार आहे, या थर्ड आवर्समध्ये काय करायचं आहे, जो काही लास्टचा एंडिंग आवर असणार आहे, या एंडिंग आवर्समध्ये काय करायचं आपल्याला चेक करायचं. म्हणजे सिंपल जो काही 12 आवर्सचा टाइम पिरियड, 12 आवर्सचा टाइम पिरियडमध्ये आपण 9 AM टू 9 PM पर्यंत काय करतो, मेजर करतो. म्हणजे जो काही स्टार्टिंगचा 9 AM आहे, या 9 AMचा जो काय असणार आहे, 9 AM टू 10 PM पर्यंत जो काही टाइम पिरियड आहे, या टाइम पिरियडमध्ये जो काही फर्स्ट आवर असेल, या आवर्समध्ये काय करायचं आपल्याला काउंट करायचे फिटसचे मुवमेंट. देन सेकंड आवर्समध्ये जर बघितलं आपण, तो 6 जो काही PM असेल, तो 6 PM म्हणजे जो काही 6 आवर्सचा टाइम पिरियड असणार आहे, हा 6 आवर्सचा टाइम पिरियडमध्ये काय करायचं आपल्याला चेक करायचं आहे. देन जो काही थर्ड टाइम पिरियड असणार आहे, हा काय असणार आहे, 11 आवर टू 12 आवर पर्यंत काय असणार आहे, जो काही टाइम पिरियड आहे, हा टाइम पिरियड मध्ये आपण काय करतो, असेस करतो. या असेसमेंट मध्ये टोटल जी काही असेसमेंट आहे ती हिला काय करणार आहे, मल्टिप्लाय बाय 4 आवर्स करणार आहे. आणि त्याच्यानंतर आपलं काय होणार आहे, जो काही टाइम पिरियड आहे लास्ट 12 आवर्सचा टाइम पिरियड मध्ये टोटल किती फिटल मुवमेंट झाला हे काय करतो आपल्याला असेस करतो. जर आपण बघितलं, जर ह्या फिटल मुवमेंट पूर्ण 12 आवर्सच्या लेस दॅन 10 येत असेल, लेस दॅन 10 येत असेल, तर इट मीन्स ही जी काही टेस्ट आहे, ही टेस्ट काय असणार आहे, नॉन रिॲक्टिव्ह असणार आहे. आणि हे जे काही फिटलच्या मुवमेंट्स आहे, या मुवमेंट्स काय असणार आहे, ॲबनॉर्मल असणार आहे. जर ह्या ॲबनॉर्मल असेल, तर याचा सिंपल मिनिंग होतो का बेबी काय असणार आहे, म्हणजे तो कम्प्लिटली प्रॉपर त्याचं वेलबिंग नसणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अदर ज्या काही अपग्रेड टेस्ट असणार आहे, या टेस्ट काय करणं गरजेचं आहे. आणि जर त्या मोर दॅन किंवा इज इक्वल टू 10 येत असेल ऑल द 12 आवर्स साठी, तर त्या कंडिशनमध्ये जो काही फिटसची वेलबिंग, हे फिटसचं वेलबिंग काय असणार आहे, नॉर्मल असणार आहे. आणि त्या कंडिशन म्हणजे काही फिटसचे ॲबनॉर्मॅलिटीज आहे, त्या अब्सेन्स राहण्याचे चान्सेस हाय असणार आहे. देन जर आपण बघितलं, तर हा जो काही डेली फिटल मुवमेंट असेसमेंट आहे, याचे काय असणार आहे, ॲडव्हान्टेजेस असणार आहे. आणि जर आपण ॲडव्हान्टेजेस बघितली, ॲडव्हान्टेजेस काय असणार आहे, ॲडव्हान्टेजेस इन्क्लूड्स इट इज अ इन्फॉर्मेटिव्ह अँड नॉन इन्व्हेसिव्ह टेस्ट. काय असणार, ती इन्फॉर्मेटिव्ह टेस्ट असणार आहे अँड नॉन इन्व्हेसिव्ह. इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे काय, तर ही मोर इन्फॉर्मेशन देणार आहे रिगार्डिंग द फिटल मुवमेंट. जे काही फिटसच्या मुवमेंट आहे, या फिटसच्या मुवमेंट रिगार्डिंग काय येणार आहे, मोर इन्फॉर्मेशन येणार आहे. यासोबतच ती काय असणार आहे, नॉन इन्व्हेसिव्ह असणार आहे, म्हणजे त्याच्यासाठी इन्व्हेजन घ्यायची काही गरज नाहीये. आणि नेक्स्ट असणार आहे, जी काही वुमन आहे, ही वुमन काय करू शकते, म्हणजे काही प्रेग्नंट लेडी आहे, ही प्रेग्नंट लेडी काय करू शकते, सेल्फ असेस करू शकते, सेल्फ असेसमेंट करू शकते. जेणेकरून काय होणार, जे काही फिटल मुवमेंट आहे, या मुवमेंटसाठी तिला काही एक्स्ट्रा काही नीड घ्यायची किंवा एफर्ट्स घ्यायची काही गरज पडणार नाहीये, इन्व्हेसिव्ह कोणता टेस्ट होणार नाहीये. देन नेक्स्ट जर बघितलं आपण, तर ॲक्युरेट गेस्टेशनल एज इज नॉट रिक्वायर्ड. ॲक्युरेट जो काही गेस्टेशनल एज पिरियड असतो, नॉट रिक्वायर्ड. ॲक्युरेट जो काही गेस्टेशनल एज पिरियड आहे, याची काही गरज नसणार आहे. जर फिटलच्या मुवमेंट आपल्याला फील होतात, तर फिटलच्या मुवमेंट काय करायचं, प्रॉपरली असेसमेंट करायचं, जेणेकरून काय समजणार आहे, जे काही फिटसच्या मुवमेंट आहे, फिटसचं वेलबिंग आहे, हे इझिली समजणार. त्याच्यामुळे गेस्टेशनल एजची काही नीड नाही आहे, ॲक्युरेट गेस्टेशनल एज पाहिजे असं. देन जर आपण याचे डिसएडव्हान्टेजेस बघितले, तर डिसएडव्हान्टेजेसमध्ये काय असणार आहे, का जी काही मदर आहे, या मदरला काय करणं गरजेचं आहे, अवेअर राहणं गरजेचं आहे. म्हणजे मदरला काय करणं, अवेअरनेस जो काही असणार आहे, हे अवेअरनेस काय असणार, ॲक्युरेट अवेअरनेस मदरचा असणं गरजेचं आहे. आणि अकॉर्डिंग टू जी काही मदर आहे किंवा वुमन टू वुमन काय असणार आहे, हा जो अवेअरनेस हा काय होतो, फ्लक्च्युएट होतो. आणि त्यामुळे जे काही फिटलच्या मुवमेंट असणार आहे, या मुवमेंट जे काही काउंट करणार आहे, त्या काउंटिंगमध्ये थोड्याफार मिस्टेक्स होऊ शकते. देन नेक्स्ट जे काही फिटल मुवमेंट आहे, या फिटल मुवमेंट इंट्रा युटराईन जे काही स्लीप असते, या इंट्रा युटराईन स्लीपमध्ये काय असू शकते, कमी असू शकतो. इंट्रा युटराईन स्लीपचा जो काही टाइम पिरियड आहे, या टाइम पिरियडमध्ये ज्या काही ऍक्टिव्हिटी किंवा जी काही ॲक्युरेसी काय होऊ शकते, कमी होऊ शकते. जर मदरने जर काउंटिंग केलं, जे काही 3 आवर्स आहे, या 3 आवर्सपैकी कोणत्याही आवर्समध्ये जर मदर काउंट करत असेल, आणि त्या कंडिशनमध्ये जो काही बेबी आहे तो जर इंट्रा युटराईन स्लीपमध्ये असेल, तर त्या कंडिशनमध्ये जे काही आपलं असेसमेंट आहे, हे असेसमेंट ॲक्युरेसी जी काही असणार ती काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. आणि त्यामुळेच काय असणार आहे, ही टेस्ट तेवढी इफेक्टिव्ह त्या वेळेला नसणार आहे. देन जर आपण हे बघितलं, तर जो काही रेशो असणार, हा रेशो काय, तो जो काही
फिटल मुवमेंट, या फिटल मुवमेंट मोर दॅन 10 किंवा इक्वल टू 10 यायला पाहिजे. जर त्याच्यापेक्षा लेस येत असेल त्यासाठी काय करायचं आपल्याला ॲडव्हान्समध्ये काय करायचं टेस्ट करायचे. जर बेबी इंट्रायुट्राइन स्लीपमध्ये असेल तर त्या कंडिशनमध्ये ही जी काही टेस्ट आहे या टेस्टमध्ये काय करायचं आहे ॲडिशन करायचं आहे आणि त्या ॲडिशन थ्रू काय होणार आहे आपल्याला प्रॉपरली ते समजणार आहे. सो इथे जो काय हा आपला पॉईंट आहे डेली फिटल मुवमेंट असेसमेंटचा हा काय झालेला कंप्लीट झालेला आहे. आणि नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघणार आहे बाकी जे काही अदर टेस्ट आहे या अदर टेस्ट आपण बघणार आहे. थँक्यू सो मच.